अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण श्री नवनाथ भक्तिसार याचा अध्याय क्रमांक 1 पाहणार आहोत. चला तर मग अध्याय क्रमांक 1 पाहूया. अध्याय 1 कथासार. 9 नारायणांपैकी मच्छिंद्रनाथांचा जन्म आणि त्यांची तपश्चर्या. ग्रंथारंभी मालुकवी म्हणतात, कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपल्या सेवकास पाठवले. त्यावेळी सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता. जवळ उद्धवही होता. इतक्यात कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्धी, पिपलायन, अर्विहोत्र, चमस, द्रुमिल आणि करभाज असे 9 नारायण तेथे येऊन दाखल झाले. त्यास पाहताच हरीने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यास आलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसवले. नंतर त्यांची षोडोपचाराने पूजा केली. तो मोठा समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हास बोलावून आणले असे 9 नारायणांपैकी हरीस विचारले. तेव्हा त्याने त्यास सुचवले की आपणा सर्वांना कलियुगात अवतार घ्यायचे आहेत. जसे राजहंस एका जुटीने समुद्राच्या उदकात जातात त्याचप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्यूलोकात प्रगट होऊ. हरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले, जनार्दना, आपण आम्हास अवतार घ्यावयास सांगता, पण अवतार घ्यायचा तो कोणत्या नावाने हे कळवावे. त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावा. तुम्ही कदाचित असे म्हणाल की आम्हासच अवतार घ्यावयास सांगता. असे मनात आणू नका. तुमच्याबरोबर दुसरी बहुत मंडळी मृत्यूलोकी अवतार घेणार आहेत. प्रत्यक्ष कवी वाल्मिकी हा तुळशीदास होऊन येईल. शुकमणी हा कबीर, व्यासमुनी तो जयदेव व माझा अति आवडता जो उद्धव तो नामदेव होईल. जांबुवंत हा नरहरी या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल. माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल. मी सुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे. कैलासपती शंकर हा निवृत्ती होईल. ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतारास येऊन प्रसिद्धीस येईल. आदिमाया ही मुक्ताबाई होईल. हनुमंत हा रामदास होईल. मजसी रममाण होणारी जी कुब्जा ती जनीदासी या नावाने उघडकीस येईल. मग आपणांकडून होईल तितके आपण कलीमध्ये भक्ती महात्म्य वाढवू. अवतार कोणत्या ठिकाणी व कशा रीतीने घेऊन प्रगट व्हावे ते सविस्तर कळण्याविषयी नवनारायणांनी पुन्हा विनंती केली. तेव्हा हरीने त्यास सांगितले की पराशर ऋषीचा पुत्र जो व्यास मुनी त्याने भविष्य पुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेवले आहे. पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यांपासून 88,000 ऋषी निर्माण झाले. त्या प्रसंगी वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला. पैकी थोडा भाग 3दा यमुनेत पडला. त्या 3 भागांपैकी 2 भागात द्रोणात पडले व 1 भाग यमुनेतील पाण्यात पडला. ते लगेच एका मत्स्यीने गिळले आणि तिच्या उदरात कवी नारायण जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट व्हावे. शंकराने तृतीय नेत्रांपासून अग्नी काढून जाळून टाकलेला जो काम तो अग्नीने प्राशन केला. यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे. ते अशा रीतीने की कुरुवंशात जन्मजय राजाने नागश्रत्र केले आहे. त्यांच्यात वंशात बृहद्रवा राजाचा हवन करील तेव्हा द्विजमरू गर्भ सांडील. त्या प्रसंगी जालंधराने त्या यज्ञकुंडात प्रगट व्हावे. 88,000 ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याने काही अंश रेवातीरी सुद्धा पडला. ते चमस नारायण याने रेवणसिद्ध या नावाने प्रगट व्हावे. त्याच वीर्यांपैकी थोडासा अंश एका सर्पिणीलाही मिळाला. तो तिने प्राशन केला. मग जन्मजय राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी साऱ्या सर्पांची आहुती दिली. त्या समयी हिच्या उदरात ब्रह्मबीज आहे असे जाणवल्यावरून त्या सर्पिणीला आस्तिक ऋषीने वडाच्या झाडाखाली लपवून ठेवले. पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली. ते अंडे अजून तेथेच होते तसे आहे. त्यात अर्विहोत्र नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे. मच्छिंद्रनाथाने याने सूर्यरेत प्राप्तिस्तव मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल. त्यात सूर्य आपले वीर्य सांडेल. ते उकिरडामय असेल. त्यात हरिनारायण याने गोरक्ष या नावाने प्रगट व्हावे. दक्षाच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्न समारंभासमयी पाहून ब्रह्मदेवांचे वीर्य गळाले. त्या समयी त्याला परमलज्जा उत्पन्न झाली. मग ते रगडून चौफर गेले. त्यावेळी ते एके बाजूस 60,000 ठिकाणी झाले. त्याचे 60,000 वालख्य ऋषी झाले. दुसऱ्या अंगाचे केराबरोबरच भागीरथी नदीमध्ये पडले. ते कुश बेटात गेले.
ते अद्याप तेथे तसेच आहे. यात पिप्पलायन नारायणाने तेथेच प्रगट होऊन चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे. भर्तरी या नावाने भिक्षापात्र केलिक ऋषीने अंगणात ठेवले होते. त्यात सूर्याचे अकस्मात पडले ते त्याने तसेच जपून ठेवले आहे. त्यात ध्रुवमीन नारायणाने संचार करून भर्तरी या नावाने अवतीर्ण व्हावे. हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीचे उद्देशाने ब्रह्मदेवांचे वीर्य गळाले. त्यातले थोडेसे जमिनीवर पडले. त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले. त्यात प्रबुद्धाने संचार करून कानिफा या नावाने प्रगट व्हावे. गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला. त्यात करमजनाने संचार करावा. असे रीतीने कोणी कुठे व कसे जन्म घ्यायचे ह्याही नवनारायांना खुलासेवर समजून करून दिली. मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले व मंदारचलावर गेले. तेथे शुक्राचार्य यांच्या समाधीजवळ समाधीस्थ होऊन राहिले. पुढे हे 9 व शुक्राचार्य असे 10 जण निघाले. एके दिवशी शिवपार्वती कैलासावर पर्वतावर बसले असता तुम्ही जो मंत्र जपत असता त्याचा मला अनुग्रह द्यावा असे पार्वतीने शंकरास म्हटले. हे ऐकून तो तिला म्हणाला, मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन, पण यासाठी एकांतस्थान पाहिजे. तर चल आपण ते कोठे आहे याचा शोध करू. असे म्हणून ती उभयता एकांतस्थान पाहावयास निघाली. ती फिरत फिरत यमुनेवर आली. तेथे मनुष्याचा वास नव्हता. त्यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे ती उभयता बसली. तेथे पार्वतीस सुंदर मंत्रोपदेश करून दिला. पण ज्या एका मच्छाने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता ती गर्भिणी जवळच उदकात होती. तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता. तेने करून त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैत नाहीसे झाले. उपदेश संपल्यानंतर उपदेशाचे सार काही समजलेस म्हणून शंकर पार्वतीला विचारले. इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून बाहेर आले. सर्व ब्रह्मरूप आहे हा ध्वनी ऐकून शंकराने तिकडे पाहिले. तेव्हा मच्छीच्या उदरी कविनारायणाने संचार केल्यास समजले. मग त्या शंकराने सांगितले की तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला, परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेयांकडून करवीन. यास्तव तू पुढे बदरिकाश्रमास ये, तेथे मी तुला दर्शन देईन. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले. मच्छिंद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीतीरी टाकून आपण उदकात निघून गेले. पुढे काही दिवसांनी कितीएक बकपक्षी मासे धराव्यास यमुना तेथे आले. त्यांनी ते अंडे पाहिले व लागलेच आपल्या तीक्ष्ण चोचींनी फोडले. तेव्हा त्यांनी 2 शकले झाले. एका शकलात ते बालक पाहून व त्याचा कर्कश आवाज रडण्याचा शब्द ऐकून ते भिवून पळून गेले. पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला. त्यात सूर्यासारखा ते दीप्यमान बालक पाहून त्याचे अंतःकरण कळवळीने आले. कोणीतरी सावज या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले. इतक्याच आकाशवाणी झाली, हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे. या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा. नीट संरक्षण कर व याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. याच्याविषयी तू मनात किंचित संशय आणू नको. ते ऐकून कोळ्याने त्यास घरी घेऊन आनंदाने आपल्या शारशुद्धा स्त्रीस दिले व मुलगा आपणाला ईश्वराने दिला असून सांगितले. तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनाशी लावले. तो पाळणा फुटला. मुलगाही दूध पिऊ लागला. मग मुलास नाहू माखू घालून पाळण्यात निजवले. आधीच त्या उभयतांना मूल व्हावे म्हणून आशा सुटली होती. अशात अवचित पुत्ररत्न व्हावे आल्याने त्यास अनुपम आनंद झाला. मच्छिंद्रनाथांचे वय 5 वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास समागम घेऊन त्यांचा बाप कामिक मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला. तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन पाण्यात गेले. ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयाचा हा उद्युक्त झाला आहे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. तसे आपले कर्म करीत आहेत हे स्वास्थ्य बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक ऋषींनी सर्व प्रकारे उपकार करून जन्मेजय राजाच्या सर्व सत्रांना कुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेही करून ह्याचा हा उद्योग बंद केला पाहिजे असे मच्छिंद्रनाथांच्या मनात आले. मग तो एक मासा उदकात टाकू लागला. ते पाहून त्याच्या बापास इतका राग आला की तो लागलाच पाण्याबाहेर आला आणि त्यास बराच चपराका मारून म्हणाला, मी मेहनत करून मासे धरून आणतो व तू पुन्हा पाण्यात सोडतोस, तर मग खाशील काय? भीक मागायची वेळ आली अशाने, ही लक्षणे आहे तुझी. असे बोलून तो पुन्हा उदकात शिरला. त्या माराच्या तिरीमिरीस मच्छिंद्रनाथांचे फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आता आपण खावे असा विचार करून व बाप पाण्यात शिरलाच ते पाहून त्याने दृष्टी चुकवून मच्छिंद्रनाथ तेथून निघून फिरत फिरत बदरिकाश्रमास गेले.
तेथे त्याने 12 वर्षे तपश्चर्या केली, ती इतकी कठीण की त्यांच्या हाडांचा सांगडा मात्र राहिला. इकडे श्रीदत्तांची स्वारी शिवालयात गेली व शंकराची स्तुती करता शंकराने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसवले. नंतर उभयंतांनी एकमेकास नवल वर्तमान विचारले. तेव्हा बद्रिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहण्याची दत्तात्रेयाने आपली इच्छा आपल्या शंकरास कळवली. मग त्यास बरोबर घेऊन शंकर अरण्यात गेला. त्याच समयी मच्छिंद्रनाथांचा उदयकाल होण्यास दिवस आल्याकारणाने तो योगायोग घडून येण्यासाठीच दत्तास अरण्य पाहण्याची वासना होऊन त्या शंकराची रुकावही मिळाला. तो उभयता बद्रिकावनामधील शोभा पाहून आनंद पावले. असे आहे श्री नवनाथ भक्तिसारांचा पहिला अध्याय. श्री स्वामी समर्थ. श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.